मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की आपण यू-पी-आय युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच क्यू-आर कोड स्कॅन करून जे पेमेंट देतो दुसऱ्याला, त्या सगळ्या पेमेंटचा मिळून आकडा किती कोटी रुपये आहे, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना खरेदी विक्री करताना रोख पैसे देण्याची सवय लागली होती. आपण फार तर फार काय करायचो, डिमांड ड्राफ्ट काढायचो, चेक असायचा, क्रॉस चेक लिहून द्यायचो, बेअरर चेक द्यायचो. त्याच्यानंतर जर आपल्याला रोख रक्कम देता आली तर आपण रोख रक्कम 10,000, 20,000, 1,00,000, 2,00,000 देत होतो यापूर्वी. आणि त्याच्याही पुढे जाऊन जेव्हा आपल्याला इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध झाल्या, तेव्हा इंटरनेट बँकिंग आलं आणि त्या बँकिंगद्वारे आपण या खात्यातून त्या खात्यात पैसे अदा करू लागलो. परंतु जेव्हा आपल्याला रोख रक्कम बाळगायची नाही, मग त्या नोटा असतील किंवा नाणी असतील, परंतु आपल्याला खरेदी विक्री करताना जे काही बिल होईल ते द्यायचं आहे, तर आपल्याला क्यू-आर कोड स्कॅन करून पैसे अदा करण्याची सोय उपलब्ध झाली होती. आणि या सोयीमुळे रोख रक्कम हाताळण्यामध्ये जो धोका होता किंवा रोख रक्कम हाताळण्यामध्ये ज्या अडचणी होत्या, म्हणजे नोटा मोजून घ्या, फाटलेल्या नोटा बाजूला करा, त्या सगळ्या गोष्टी आता नाहीशा झालेल्या आहेत. आणि युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात ज्या रकमांचं प्रदान झालेलं होतं, त्याची रक्कम 23.9 लक्ष कोटी एवढी होती. आणि ह्या एप्रिलमध्ये म्हणजे एप्रिल 2026मध्ये 29 लाख कोटी रुपये एवढ्या रकमेचं आदान-प्रदान युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे झालेलं आहे. त्याच्यामध्ये मोबाईल बँकिंग असेल, इंटरनेट बँकिंग असेल, क्यू-आर कोड असेल, भीम ॲप असेल, जीपे असेल किंवा इतर काही जे पेमेंट करायच्या विविध सुविधा इंटरनेट आणि मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्यात, त्याद्वारे आपण एक फार मोठा टप्पा पार पाडून पुढे चाललेलो आहोत. मित्रांनो, आपण भाजीच्या मंडईत गेलो, पालेभाज्या घेतल्या, फळभाज्या घेतल्या, फळे घेतली, फुले घेतली, नारळ घेतला, कांदा, बटाटा, लसूण, त्याच्यानंतर पालक असेल, मेथी असेल, आंबट चुका असेल, चंदन बटवा असेल, करडई असेल, पालेभाज्या, मटकी घेतली, हरभरे घेतले, शेंगदाणे घेतले, जे काय असेल किंवा वाणसामान घेतलं, साखर, गूळ, चिंच, तूर डाळ, हरभरा डाळ, साबुदाणा, खोबऱ्याच्या वाट्या, जे जे काय असेल ते. किंवा आपण बाजारात गेलो आणि टोस्ट घेतले, बटर घेतले किंवा मग केक घेतला, पेस्ट्री घेतल्या, कपडा लत्ता घेतला किंवा कापड घेतलं किंवा आपल्याला इस्त्रीवाल्याचे पैसे द्यायचे, दूधवाल्याचे पैसे द्यायचे. या सगळ्या गोष्टी आपण रोख व्यवहारात करत होतो. आता काय झालं आहे, माणसं खिशातून क्यू-आर कोड काढतात किंवा मोबाईलमधला क्यू-आर काढताना म्हणतात, करा ऑनलाईन ट्रान्सफर. याचा फायदा असा आहे, की ₹244 बिल झालं, तर 244 तुम्ही ऑनलाईन त्याच्या खात्यात वर्ग करू शकता. त्यामुळे पूर्वी ₹250 दिले तर ₹6 सुटे कुठून आणायचे, ही चिंता आता मिटलेली आहे. त्यामुळे हॉटेलमध्ये जा, व्हेज, नॉन-व्हेज खा किंवा भटकायला जा, टोल भरायचा असेल तर क्यू-आर कोडनी भरा. आता टोल भरणंसुद्धा फास्टॅग आलेले आहेत. त्यामुळे हा सगळा जो झंझटचा मामला होता, तो संपलेला आहे. आणि अक्षरशः हातगाडीवर विक्री करणाऱ्या माणसाकडे किंवा तुम्ही केश कर्तनालयामध्ये गेला, ब्युटी पार्लरमध्ये गेला किंवा एखाद्या हारवाल्याकडे हार विकत घेतला, गजरे विकत घेतले, गुलाबाचं फूल विकत घेतलं, मिठाईच्या दुकानात गेला, जिलेबी, गुलाबजाम विकत घेतले, दूधवाल्याकडे गेला, दुधाची पिशवी असेल, पनीर असेल, दही असेल विकत घेतलं, मिठाई विकत घेतली. काहीही तुम्हाला आता
रोख नसलं तरी तुमचं अडत नाही. तुमचा मोबाईल हा जीपेद्वारे किंवा इतर काही व्यवस्थेद्वारे जर तुमच्या निवडलेल्या बँकेच्या खात्याशी जोडलेला असेल, तर तुम्ही निर्धोकपणे तुमचा पासवर्ड टाकून किंवा 6 आकडी जो तुमचा पासवर्ड आहे तो टाकून तुमचे पैसे तुम्ही बिलासाठी थेट समोरच्याच्या खात्यामध्ये वर्ग करू शकता. असं हे युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस आहे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की एप्रिल 2026मध्ये 29 लाख कोटी रुपयांचे व्यवहार किंवा 29 लाख कोटी चे मूल्य या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे व्यवहारात झालेलं आहे. तर त्याची विभागणी कशी आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. या 29 लाख कोटी रुपयांपैकी 39.3% रक्कम ही ग्रॉसरी आणि सुपरमार्केटमधील जे काही खरेदी विक्री आहे त्याच्यापोटी त्याच्यामधली आहे किंवा 39.3% रक्कम ही ग्रॉसरी आणि सुपरमार्केटमध्ये खर्च झालेली आहे 29 लाख कोटी रुपयांमधले. आता ह्या 29 लाख कोटी रुपयांमधले 15.7% हे इतर कामासाठी खर्च झालेले आहेत. केवळ 7% रक्कम ही सर्व्हिस स्टेशन म्हणजे कुठं तुम्ही CNG गॅस भरला, कुठं पेट्रोल भरलं, कुठं डिझेल भरलं किंवा कुठे तुम्ही बॅटरी चार्ज केली तुमच्या चारचाकी वाहनाची, दुचाकी वाहनाची, त्याचं जे देयक द्यावं लागतं ज्याला सर्व्हिस स्टेशन्स म्हणतात, ते 7% रक्कम ह्या 29 लाख कोटीमधली ह्याच्यावर खर्च झालेली आहे. आता 29 लाख कोटी रुपयांमधले 9.2% रक्कम ही टेलिकॉम सर्व्हिसेस म्हणजे तुमच्या मोबाईलचं जे सिम कार्ड आहे त्याच्यासाठी रिचार्ज करून घेणं, मग ते जिओचं कार्ड असेल, वोडाफोन आयडियाचं असेल, रिलायन्सचा असेल, हे जे काय आहे त्याच्यासाठी हे 9.2% खर्च झालेले आहेत. म्हणजे तुम्ही मोबाईलचं बिल भरलं असेल, इंटरनेटचं बिल भरलं असेल, जे काही टेलिकॉम सर्व्हिसेस आहेत, ब्रॉडबँड सेवा असेल, BSNLची सेवा असेल, MTNLची सेवा असेल, तर 9.2% 29 लाख कोटीचे हे टेलिकॉम सर्व्हिसेसवर खर्च झालेले आहेत युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसद्वारे. आणि इटरीज आणि रेस्टॉरंट्स म्हणजे जिथं खाऊगल्ली आहे, खादाडी आहे किंवा हॉटेलमध्ये गेले, नाश्ता करायला गेले, रिफ्रेशमेंटला गेले, फराळाला गेले, उपाहाराला गेले, जिथे जिथे तुम्ही काही खाल्लं आहे, इटरीज अँड रेस्टॉरंट, मग ते बिअर बार असेल, रेस्टॉरंट असेल, परमिट रूम असेल, जिथं तुमचं खाद्य व्हेज नॉनव्हेज केलेलं असेल त्याचं जे बिल अदा केलं आहे, तर ह्या 29 लाख कोटीपैकी 28.8% ही रक्कम इटरीज आणि रेस्टॉरंटवर खर्च झालेल्या रकमेसाठीची आहे. त्यामुळे हे 29 लाख कोटींची जी ही ढोबळ विभागणी आहे टक्केवारीच्या स्वरूपात, ती मी आत्ता तुम्हाला सांगितलेली आहे. तेव्हा दिवसेंदिवस हे चलन वाढायला लागले आणि खिशात आता चलनी नोटा ठेवायचं, चिल्लर ठेवायचं काही कारण नाही. तुम्ही देवळात गेला, मंदिरात गेला किंवा तुमच्या प्रार्थनास्थळावर गेला, तुम्ही QR कोड स्कॅन करून अभिषेक बुक करू शकता, देवस्थानाचा प्रसाद विकत घेऊ शकता, देवस्थानासाठी देणगी देऊ शकता, त्यांच्या विविध सामाजिक कार्यांना देणगी देऊ शकता. हे असं एवढं सगळं सोपं काम झालेलं आहे. त्यामुळे आपला देश आधुनिकतेकडे मार्गक्रमण करत आहे आणि आपल्याला इंटरनेट आधारित अशा सेवांची फार गरज आहे, ज्याच्यामध्ये धोका कमी होईल आणि ज्याच्यामध्ये खूप रोख रक्कम ही सोबत ठेवायची आवश्यकता राहणार नाही. हे तुमच्या घरी बसल्या तुमची शिकली सवरलेली मुलं किंवा ज्याला हे मोबाईल ऑपरेट करायचं माहिती आहे किंवा वयस्कर नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, कामकरी महिला, कामकाज करणाऱ्या महिला, यांचं वेतन असेल, यांचं रोज असेल किंवा कष्टकरी महिला, या सगळ्यांना ह्या सगळ्या सेवांचा लाभ घेऊन येतो. आणि कधी काळी कुणी असं म्हणलं होतं की भारतात हे लागू होणार नाही, भारतात हे चालणारच नाही. त्यांना काळाने ही चपराक मारलेली आहे की एक साधासुद्धा गरीब माणूस जो हातगाडीवर रस्त्याच्या कडेला भाजी विकतोय, काही इतर काही विक्री करतोय, तो सुद्धा QR कोड ठेवून
त्याचं ग्राहकांकडून त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल किंवा त्याने दिलेल्या वस्तू सामानाबद्दल त्याचे पैसे वसूल करून घेऊ शकतो, कुठेही नोटा किंवा नाणी न वापरता. तर काळाने हा बदल घडवून आणलेला आहे. त्याचं स्वागत आपण केलेलं आहे. 29 लाख कोटी रुपयांचे व्यवहार एप्रिल 2026मध्ये झालेले आहेत आणि मे, जून, जुलै, ऑगस्ट हा आकडा वाढतच जाणार आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्यांबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर सांगा. माझी रील पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. मला फॉलो करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, ते लाईक करा, शेअर करा. अनवट वाट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे व्हिडिओ पाहत जा, माझ्याशी जोडलेले राहा. मी असंच काहीतरी वेगळं, नवं तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि घेऊन येणार आहे, असा माझा तुम्हाला शब्द आहे. या नोटवर तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.